नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर धर्मदाय आयुक्तालय निरीक्षक पेपर झालेले आहेत. दिनांक 6 ते 12 नोव्हेंबर दरम्यान आपली एक्झाम पार पडलेली आहे. ओके, टोटल किती शिफ्ट झाल्या? तर टोटल 15 शिफ्टमध्ये पेपर झाला. एका दिवशी जवळपास 3 शिफ्ट होत्या. ठीक आहे. तर 6 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत आपले पेपर झाले. ठीक आहे. आता त्यामध्ये काही दिवस सुट्ट्या होत्या. ठीक आहे. नंतरच्या आपण मुद्द्यामध्ये या गोष्टी बघूच. तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलला एक पोल घेतला होता. जशी आन्सर की आपली पडली रिस्पॉन्स शीट, त्या अनुषंगाने आपण पोल घेतला होता. तर त्या पोलमध्ये मुलांनी सहभाग घेतला होता. जवळपास 117 विद्यार्थ्यांनी इथं सहभाग घेतलेला आहे. ओके, तरी पण त्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की कट ऑफ काय लागू शकतो. तर जवळपास 27% मुलांनी काय म्हटलं तर मी पेपर दिला नाही, हे जेन्युइन मुलं. ठीक आहे. त्यानंतर 95% हे सगळे फेक, यांचा आपला काही संबंध नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 90 ते 94 ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर रिअल जो क्राऊड आहे तो आपला याच्या दरम्यान आहे, 85 ते 89 आणि 80 ते 84. आता याच्यामध्ये जे आहे ते खरे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी म्हणू शकतो आपण. ठीक आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हे विद्यार्थी, म्हणजे कॉम्पिटिशन यातच आहे आणि कट ऑफ सुद्धा आपला यातच लपलेला आहे. ठीक आहे. आणि 80 पेक्षा कमी हे यांना प्रिपरेशनची अजून गरज आहे. ओके, सो कट ऑफ हा बघा 85 ते 89 आणि 80 ते 84 याच्या दरम्यान लागेल. ओके, जेव्हा आपले नॉर्मलायझेशन मार्क होतील ते आता काय, कोणती शिफ्ट सोपी आणि कोणती शिफ्ट मीडियम आणि कोणती शिफ्ट सगळ्यात हार्ड, आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते टीसीएसलाच माहिती आहे. ठीक आहे. टीसीएस आपल्या फॉर्म्युल्यानुसार ज्या शिफ्ट मग एव्हरेज स्कोरनुसार, टॉपरचे स्कोरनुसार त्या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करून मग ते नॉर्मलायझेशन मार्क करतात. ठीक आहे. सर्वांना एका एव्हरेज याच्यावरती आणण्याचा प्रयत्न ते करतात. ओके, आता आपण म्हणू की माझी शिफ्ट सोपी होती आणि माझी शिफ्ट कठीण होती, तर याच्यावरून नॉर्मलायझेशन ठरवता येत नाही. तर ते एव्हरेज स्कोर काढला जातो, त्या याच्यानुसारच आपल्याला काय नॉर्मलायझेशन काढता येते, म्हणजे टीसीएसला काढता येतं. ते त्यांचा एक फॉर्म्युला आहे. ओके, तर दिनांक 6 ओके दिनांक 6 नोव्हेंबर. ठीक आहे. याच्यामध्ये पहिली शिफ्ट, सेकंड शिफ्ट. ओके, त्याच्यानंतर 7 नोव्हेंबरला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड शिफ्ट. 10 नोव्हेंबरला सुद्धा 3 शिफ्ट झाल्या, 11 नोव्हेंबरला सुद्धा 3 शिफ्ट झाल्या आणि 12 नोव्हेंबरला सुद्धा 3 शिफ्ट झाल्या. ओके, तर मुलांनी क्वेश्चन पेपर मला पाठवले. तर त्यामध्ये आता तुम्ही बघा, तलाठीची सुद्धा आपण एक्झाम दिली आतापर्यंत, भरपूर साऱ्या सरळ दिल्या आपण. तर सुरुवातीचे जे पेपर असतात, आता मी एसएससी सीजीएल, एसएससी एमटीएस, एसएससी सीएचएसएससी एक्झाम दिल्या, त्यामध्ये सुद्धा ज्या सुरुवातीच्या शिफ्ट असतात त्या थोड्या सिंपल असतात. ओके, सुरुवातीच्या शिफ्ट कशा असतात त्या सिंपल असतात, मुलांना जास्त अवघड जाऊ नये म्हणून सुरुवातीचे 2-3 दिवसच्या शिफ्ट या सोपी असतात. ठीक आहे. तर 6 आणि 7 नोव्हेंबर ठीक आहे, एकदमही सोपी नाही, मीडियम लेवलचे ते होते. ठीक आहे, मीडियम लेवलचे होते. ठीक आहे. त्यानंतर मग 10 नोव्हेंबर पासून 10, 11, 12 याच्यामध्ये त्यांनी थोडा चेंज केला. ओके, सो आधी मराठी हे थोडं इझी लेवलचं विचारलं, त्याच्यामध्ये मग आता 10 नोव्हेंबरच्या शिफ्टला त्यांनी मनी आणि वाक्प्रचार वाढवला. ठीक आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबरला सुद्धा मनी आणि वाक्प्रचार आणि समानार्थी शब्द, समानार्थी शब्दाची जी लेवल आहे थोडी त्यांनी एड केली. ओके, त्यानंतर इंग्लिशचा जो मुद्दा आहे, इंग्लिश याच्यामध्ये सिंपल होतं थोडंफार. ठीक आहे. थोडं मीडियम होतं आणि पॅसेज होते ते थोडे ठीक होते, म्हणजे सोडवण्यासारखे होते पॅसेज. 7 तारखेला पण पॅसेज थोडेफार सिंपलच होते. आता 10 नोव्हेंबरला आणि 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर, आता याच्यामध्ये काय तर इंग्लिशचे पॅसेजची जे लेवल होती ते खूप हाय झाली होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग सिनॉनिम्स आणि एंटॉनिम्स वगैरे भरपूर प्रमाणात होते आणि पॅसेजमध्ये डायरेक्ट पॅसेजचे प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते, तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप विचार करावा लागत होता, पॅसेजचं ॲनालिसिस करावं लागत होतं. त्यानंतर मग ते मिडल थीम, त्यानंतर मग एंडिंग थीम काय आहे त्याबद्दल प्रश्न होते. ठीक आहे. तर ते खूप डीपमध्ये होते, तर ते समजणं फार अवघड होतं. त्याच्यामुळे इंग्लिशचा जो विषय होता तो सुद्धा खूप हार्ड होता. कुठं तर 10, 11, 12. ठीक आहे. याच्यामध्ये काय तर लास्टच्या याच्यामध्ये 12 तारखेच्या याच्यामध्ये तर इडियम अँड फ्रेजेस 11 आणि 12 याच्यामध्ये इडियम अँड फ्रेजेस फार कठीण विचारल्या होत्या. ठीक आहे. एकदमही सिंपल नव्हत्या, म्हणजे ते वाक्यामध्ये प्रोवर्ब. ठीक आहे. तर त्याला
ओळखणं थोडंसं अवघड जात होतं, म्हणजे इझिली आपण ओळखू शकत नव्हतं, अशा प्रकार होता. हायडंट अशा म्हणू शकतो आपण, इडियम फ्रेजेस अशा होत्या. ठीक आहे, एका एके लॉजिक लागत नव्हतं. ठीक आहे. आणि समानार्थी शब्द सुद्धा 10, 11, 12 याच्यामध्ये एका समानार्थी शब्दाला 2 ते 3 अर्थ विचारलेले होते. ठीक आहे. आणि ते पण थोडे अवघड होते. मोरा वाळंबेच्या पुस्तकातून ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलाय त्याच्यासाठी खूप सोपी जातील असे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जीकेचा जर मुद्दा बघितला तर जीके मध्ये जे आपले सब्जेक्ट आहेत, ओके, त्याच्यामध्ये हिस्ट्रीचे जे क्वेश्चन होते ते खूप सोपे होते. सर्व हिस्ट्री आणि पॉलिटीचे क्वेश्चन या सर्व शिफ्टला हे सोपे होते. आता मुद्दा येतो करंट अफेअर. मुद्दा येतो कायचा? करंट अफेअरचा. तर करंट अफेअरचा जो मुद्दा आहे, तर सगळ्याच शिफ्टला करंट हा टफ गेलेला, एकदम म्हणजे सिम्पल नव्हता. ठीक आहे. करंट हा खूप टफ विचारलेला होता. म्हणजे आपण जे रेग्युलर वाचतो तशा प्रकारे काहीच प्रश्न होते ते. कुठलाही राष्ट्रखेड विचारत होते. त्यानंतर मग कुठलीही थीम, कुठलाही दिवस, ठीक आहे, ते आपण कधी वाचलं नाही असे प्रश्न होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना फार अवघड गेलं. त्यानंतर जिओग्राफी सुद्धा खूप टफ विचारलेले होते. शेवटच्या शिफ्टला तर म्हणजे 10, 11, 12 च्या शिफ्टला तर जिओग्राफी हा थोडा टफच विचारलेला होता. ओके. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आता रिझनिंग. तर रिझनिंग सुरुवातीला जे 6 आणि 7 नोव्हेंबरचा होता, त्यांना म्हणजे सिंपल रिझनिंग होतं, तेवढं काही टफ नव्हतं. पण त्यानंतर मग 10, 11, 12 ज्या शिफ्टला थोडं मल्टिपल स्टेटमेंटमध्ये आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारले होते. सिटिंग अरेंजमेंट, त्याच्यानंतर मग ते बिल्डिंगमध्ये अरेंजमेंट असते, एका खोक्यावर दुसरा खोका, दुसऱ्या खोक्यावर तिसरा खोका. त्यानंतर मग सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मग स्टेट सिटिंग अरेंजमेंट. हे थोडे हाय लेवलचे क्वेश्चन होते. ठीक आहे. थोडे हाय लेवलचे म्हणजे टाइम खूप लागत होता. प्रश्न होते पण टाइम खूप लागत होता त्याला सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. सो टाइम लागला तसे तरी मुलांनी याच्यामध्ये सुद्धा भरपूर मार्क घेतलेले आहेत. शिफ्ट टफ होत्या तरी मुलांनी जवळपास 85 प्लस मार्क घेतलेले आहेत. ओके. इथे सुद्धा 85 ते 90च्या दरम्यान विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहेत. ओके. आता त्यानंतरचा मुद्दा म्हणजे जागा. ओके. S13चा पेमेंट असल्यामुळे फॉर्म भरपूर आले. ठीक आहे. 1,25,000 जवळपास फॉर्म आलेले होते. तर जागा बघितलं. ठीक आहे. निरीक्षक 121 जागा. तर अनुसूचित जातीला किती? 13 जागा. त्यापैकी सर्वसाधारण 4 जागा आणि महिलांना 4 जागा. अनुसूचित जमातीला 3 जागा, सर्वसाधारण आणि महिलांना 2 जागा. विजयला किती? तर 4 जागा, त्यापैकी 2 सर्वसाधारण आणि 1 महिला. भज म्हणजे NTB ला किती? 2-3 जागा, त्यापैकी 2 जागा सर्वसाधारण आणि 1 जागा फिमेलला. ओके. त्यानंतर मग भजक म्हणजे आपला NTC ला किती? तर 5 जागा, त्यापैकी सर्वसाधारण 2 आणि महिलांना 1 जागा. त्याच्यानंतर NTD ला किती जागा? तर 2 जागा. फक्त किती? 2 जागा. त्यामध्ये सर्वसाधारण 1 आणि महिला 1. ओके. त्यानंतर मग इतर मागासवर्ग किती? सर्वसाधारण म्हणजे टोटल 18 जागा, म्हणजे ओबीसी आपला ओबीसी. सर्वसाधारण 6 जागा आणि महिलांना किती? तर 5 जागा. ठीक आहे. त्यानंतर मग विमाप्र. त्याच्यामध्ये विमाप्रला किती? 2 जागा, सर्वसाधारण 1 आणि महिला 1. ओके. अशा प्रकारे मग एसीबीसी ला किती? तर एकूण 6 जागा, 15 जागा, त्यापैकी 6 सर्वसाधारण आणि महिला 4 जागा. ओके. खेळाडूला किती? 1 जागा, माजी सैनिक 2 जागा आणि पदवीधर अंशकालीन 1 जागा. ओके. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS ला टोटल 15 जागा, सर्वसाधारण 5 जागा आणि महिलांना 5. ठीक आहे. तर टोटल रिझर्वेशन किती? सर्वसाधारण 32, महिलांच्या 25. ओके. त्यानंतर अंशकालीन पदवीधर 7. ओके. तर अशा प्रकारे ऍड होती ही. तर आता कट ऑफवर आपण बोलू.
तर सुरुवातीला ओपनचा कट ऑफ, ठीक आहे. जागा किती? 37. त्यापैकी मेलला 11 जागा आणि फिमेलला 11 जागा. ओके. तर मेलचा कट ऑफ हा 192 ते 196च्या दरम्यान लागेल. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ हा 185 ते 192च्या दरम्यान लागेल. कोणाचा? ओपनचा. जागा किती? 37. मेलला 11 आणि फिमेलला 11 जागा. ओके. त्यानंतर मग एसीचा कट ऑफ 13 जागा, त्यापैकी मेलला 4 आणि फिमेलला 4. तर मेलचा कट ऑफ लागेल हा 186 ते 192च्या दरम्यान आणि फिमेलचा कट ऑफ जो लागेल तो 178 ते 182च्या दरम्यान लागेल. कारण तुम्हाला वाटत असेल कट ऑफ आहे, पण जागा खूप कमी आणि मुलांना भरपूर मार्क आहेत. पेपरची लेवल खूप सोपी होती, त्याच्यामुळे तुमच्या बाजूला असणाऱ्या पोरांना तुम्ही विचारा, मार्क जवळपास आत्ताच त्यांचा रा स्कोर 90, म्हणजे 90 प्रश्न तरी बरोबर आहे. 90, 88, 86, 87, 92 असे मुलांचे स्कोर आहे सध्या. ठीक आहे. पेपर सोपी असल्यामुळे काय, तर त्याच्यानंतर मग नॉर्मलायझेशन सुद्धा मार्क वाढतील पोरांचे. कारण की जी शिफ्ट हार्ड होती, ठीक आहे, 12 तारखेची 11 तारखेची शिफ्ट हार्ड होती, त्याच्यामध्ये सुद्धा मुलांनी 90 प्लस मार्क घेतलेले आहेत. ठीक आहे. 90 प्लस मार्क घेतल्या, त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन जास्तच होऊ शकते. ओके. तर एसी मेलचा कट ऑफ किती? 186 ते 92च्या दरम्यान लागणार आणि फिमेलचा किती? तर 178 ते 182च्या दरम्यान होऊ शकते. याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी हा एक अंदाजित कट ऑफ आहे. कारण की आपण तलाठीचा कट ऑफ बघितला. आता तलाठीलाच मला 182 मार्क होते नॉर्मलायझेशन होऊन. 182 मार्क होते एसी कॅटेगरी, तरी माझं सिलेक्शन झालं नाही. जवळपास 189 वर कट ऑफ लागला. तेव्हा जागा 6 होत्या एसीच्या, तरी पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तरी कट ऑफ हाय लागला. ठीक, विचार करा. आता इथे तर पूर्ण जास्त कॉम्पिटिशन आहे, अखंड महाराष्ट्रात कॉम्पिटिशन, त्याच्यामुळे कट ऑफ हा जास्तच लागेल. त्यानंतर एसटीचा कट ऑफ किती? 180 ते 184च्या दरम्यान आणि फिमेलचा कट ऑफ किती? ते 172 ते 176च्या दरम्यान लागेल. ओके. त्यानंतर मग ओबीसीचा कट ऑफ. ओबीसीच्या जागा 18, त्याच्यामध्ये मेलच्या 6 जागा आणि फिमेलच्या 5 जागा. ठीक आहे. तर कट ऑफ हा 188 ते 192च्या दरम्यान लागेल. कुणाचा? ओबीसी मेल. किती लागेल कट ऑफ? 188 ते 192. हा स्कोर नॉर्मलायझेशन नंतरचा आहे. ठीक आहे. फिमेल किती? 5 जागा. कट ऑफ किती लागेल? 180 ते 185च्या दरम्यान लागेल. त्यानंतर इकॉनॉमिकल विकर सेक्शन मेलला किती? 5 जागा आणि फिमेलला किती? 5 जागा. यांचा कट ऑफ किती लागेल? तर 178 ते 184 दरम्यान लागेल मेलचा आणि फिमेलचा 172 ते 176च्या दरम्यान कट ऑफ लागेल. ओके. त्याच्यानंतर विजेला किती जागा? 4 जागा आहेत. ठीक आहे. मेलच्या किती? 2 जागा. ज्यांचा कट ऑफ लागेल 186 ते 192च्या दरम्यान. ओके. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ जो आहे तो 184 ते 186च्या दरम्यान लागणार. त्यानंतर मग एनटीबीला किती? 3 जागा. मेलच्या 2 आणि फिमेलच्या 1 जागा. ठीक आहे. तर मेलच्या 2 जागा होता, तर कट ऑफ हा जाईल 186 ते 190. आणि हाच कट ऑफ हा एसीबीसी ला सुद्धा असेल. ठीक आहे. एसीबीसी ला सुद्धा हाच कट ऑफ असेल. त्यानंतर मग विमाप्रला सुद्धा हाच कट ऑफ असेल. ठीक आहे. 1 मिनिट. तर काय? एसीबीसी आणि विमाप्र याला सुद्धा हाच कट ऑफ असेल. ओके. सो एसीबीसी ला सुद्धा किती? 186 ते 190च्या दरम्यान कट ऑफ असेल. फिमेलचा 184 ते 186च्या दरम्यान कट ऑफ असेल. ठीक आहे. एनटीबीचा हाच कट ऑफ. ओके. एनटीसीचा सुद्धा 186 ते 190 हा मेलचा आणि फिमेलचा 184 ते 186च्या दरम्यान राहील. ओके. त्यानंतर मग एनटीडीचा कट ऑफ किती? 190 ते 192. जागा खूप कमी आहेत, 2च जागा आहेत, त्याच्यामुळे तेवढा लागेल. हाय कट ऑफ लागेल एनटीडीचा हाय कट ऑफ लागेल. ओके. त्यानंतर मग फिमेलचा किती? 188 ते 190च्या दरम्यान कट ऑफ लागेल. ओके. तर हा फक्त एक हा एक अंदाजित कट ऑफ आहे. हाच लागू शकतो किंवा याच्यापेक्षा कमी लागू शकतो. ठीक आहे. तर आपण हे अनालिसिस केला. ठीक आहे. आपण तलाठी भरती, आता वनरक्षक भरती, भरपूर साऱ्या एक्झाम झाल्या, त्या अनुषंगाने आपण एक अनालिसिस केला.
तर आतापर्यंत जे आपण रिझल्ट बघितला तर हे खूप हायच लागत आहेत आणि S13चा पेमेंट असल्यामुळे याच्यामध्ये एमपीसीचा जो क्राऊड आहे, एमपीएससीचा जो क्राऊड आहे हा जास्त प्रमाणात आला. ठीक आहे. त्याच्यामुळे काय कट ऑफ हा हाय लागू शकतो. ओके. तर येत्या दिवसात आपण बघूच. आता पहिली आन्सर की आली आहे. आता याच्या 1 महिन्यानंतर ठीक आहे. म्हणजे जवळपास डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत ही सेकंड रिस्पॉन्स शीट येईल. मग त्याच्यामध्ये किती प्रश्न रद्द होतील, काय होतील, तो एक पुन्हा मुद्दा आपल्या समोर आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर नॉर्मलायझेशननं कोणाचे मार्क वाढतील, कोणाचे मार्क कमी सुद्धा होतात. आपण तलाठी भरतीमध्ये चांगल्या प्रकारे बघितलाय. 80 वाला 70 वर आला आणि 70 वाला 90 वर गेला. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने मग मार्क बदलू शकतात. ओके. सो तुम्ही पहिली शीट होऊन घाबरू नका. तुमची जर चांगला स्कोअर असेल तर नॉर्मलायझेशन तुमचे मार्क वाढू शकतात. एक फंड आहे की जास्तीत जास्त जर मार्क असतील तर नॉर्मलायझेशन जास्त होतं. ओके. सो तुम्ही घाबरू नका. रिझल्ट येईल जर पॉझिटिव्ह असेल तर. जर नाही तरी समोर पुन्हा भरपूर एक्झाम आहेत. आता समोर तलाठी भरती आहे, त्याच्यानंतर वनरक्षक भरती आहे, लेखापाल भरपूर साऱ्या भरती आहेत. ओके. आणि एक्झाम हे नगर परिषदच्या वगैरे एक्झाम जे आहे ते एमपीएससी घेणार आहे. त्यामुळे समोर अजून सुवर्ण संधी आहे. अजून ताकदीने लढत राहा, अजून चांगला अभ्यास करा. आता स्कोर कमी आला असेल तर पुन्हा त्याच्यावरती काम करा, त्याच्यावरती फोकस करा. म्हणी चुकत आहेत, वाक्प्रचार चुकत आहेत, समानार्थी शब्द चुकत आहेत की विरुद्धार्थी शब्द चुकत आहेत. या सर्व गोष्टीवर फोकस करा. त्या अनुषंगाने मी लवकरच लेक्चर सिरीज घेऊन येईन. ठीक आहे. कारण समोर वनरक्षक भरती, त्यानंतर मग तलाठी भरती, भरपूर साऱ्या एक्झाम आहेत. नगर परिषदची एक्झाम आहे. त्या अनुषंगाने आपल्याला आतापासूनच अभ्यास करावा लागेल. त्यानंतर मग एमपीएससीची आता कंबाईन ग्रुप बी ला सुद्धा खूप जागा आहेत. त्याच्यामुळे कंबाईन ग्रुप बीचा सुद्धा अभ्यास करा तुम्ही. एसटीआयला भरपूर जागा आहेत. जवळपास 50-50 जागा आलेल्या आहेत. फक्त एसटी कॅटेगरीला कमी आलेल्या आहेत. बाकी एससी, ओबीसी यांना चांगल्या जागा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे अभ्यास हा ताकदीने करा. ठीक आहे. एक्झाम भरपूर होणार आहेत. ठीक आहे. त्या अनुषंगाने मी अपडेट आपल्या चॅनलवरती देतच राहील. ओके. सो हा एक अंदाजित कट ऑफ होता. याला एकदमच सिरियसली घेऊ नका आणि समोरच्या परीक्षेवर तुम्ही फोकस करत राहा. ठीक आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा. ठीक आहे. माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.